हेलो स्टूडेंट, अभी आपने एक्सरसाइज 1.1 के बाकी के क्वेश्चन सॉल्व किए क्या? अभी एक्सरसाइज 1.2 लेते हैं। ओके, कुछ यहाँ पे कुछ सॉल्व करेंगे और कुछ आपको घर पे होमवर्क में करना आहे। आता बघा, एक एक्सरसाइज 1.2 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर आता त्यांनी दिलेलं आहे की 17, 8, 21, 13, 41, 2, 27 आणि 31 आणि 51 या संख्या दिलेल्या आहेत. कोणत्या संख्या आहे बघा आधी, तर 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31, 51 याच्यापैकी या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज. तर आपल्याला काय करायचं आहे, मूळ संख्यांची बेरीज. ओके, प्राईम नंबर म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे, प्राईम नंबर आधी फाइंड आउट करायचे आणि त्याची आपल्याला बेरीज करायची आहे. ओके, तर आता बघा प्राईम नंबर कोणते कोणते आहेत, तर 17 हा प्राईम नंबर आहे. म्हणजे प्राईम नंबर म्हणजे त्याचे फॅक्टर किती असतात, फक्त 2. तो नंबर स्वतः आणि 1 असे 2च फॅक्टर असतात. ओके, म्हणजे कोणते कोणते आहेत, 17 झाला, 2 हा पण प्राईम नंबर आहे, त्याच्यानंतर 13 हा प्राईम नंबर आहे, सॉरी हा 21 आहे. 8 प्राईम नंबर आहे का, नाही. 21 पण नाही आहे. 13 प्राईम नंबर आहे. नंतर 41 मीन्स 41, 13, 17 पुढचा प्राईम नंबर 2 आहे. नंतर 31. ओके, 51, 27 हा प्राईम नंबर नाही आहे, कारण तो 3च्या पाढ्यात येतो, बरोबर आहे. मग कोणते कोणते, 17, 13, 41, 2 आणि 31. ओके, याचे ॲडिशन करून बघा बरं, कोणते कोणते, 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, 11 आणि 2 13, 13 आणि 1 14, हातचा आला 1, 1 आणि 1 2 3, 3 आणि 4 7, 7 आणि 3 10, म्हणजे किती आली 104. कितनी आली ॲडिशन, कितनी आ गई, 7 + 3 10, 10 + 1 11, 12, 13, 14, 1 कॅरी 1 2 3 +4 7 +3 10. Understood? We have to find out the addition of prime numbers. First of all, prime number 17, 13, 41, 2 and 31. Now see the next question. दुसरा प्रश्न काय आहे, पुढीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे. 0 ही विषम संख्या आहे. पहिलं विधान दिलेलं आहे त्यांनी, 0 ही म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये ऑप्शन कोणता होता, तर सी ऑप्शन बरोबर आहे, 104 उत्तर बरोबर आहे. आता दुसरं बघा स्टुडंट, 0 ही विषम संख्या आहे. 0 ही विषम संख्या आहे. कोणतं विधान बरोबर आहे ते म्हणायला शोधायला सांगितलंय. 0 ही समसंख्या आहे, दुसरं विधान. तिसरं आहे 0 ही मूळ संख्या आहे. चौथं विधान आहे 0 ही विषम पण नाही आणि सम पण नाही. तर आता बघा स्टुडंट, हे विधान बरोबर आहे, आलं लक्षात. 0 ही जी संख्या आहे ती विषम पण नाही आणि सम पण नाही. 0 इज नॉट अ ऑड नंबर, नॉट अ इव्हन नंबर. दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. रिझन काय आहे, 0 ही विषम संख्या पण नाही, सम पण नाही आणि मूळ पण नाही, म्हणजे डी हे विधान बरोबर आहे. आता बघा पुढचा क्वेश्चन आहे, 3 ची दर्शनी किंमत. 3 ची दर्शनी किंमत, दर्शनी म्हणजे फेस व्हॅल्यू. 3 ची दर्शनी किंमत आणि 3 ची प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत, याच्यातील आपल्याला काय काढायचं आहे, फरक. 3 ची दर्शनी किंमत आणि 3 ची स्थानिक किंमत याच्यातील फरक काढायचा आहे. आणि नंबर दिलेला आहे आपल्याला हा 36,890, 36,890. वी हॅव टू फाइंड आउट द प्लेस डिफरन्स बिटवीन प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू. ऑब्वियसली प्लेस व्हॅल्यू इज बिगर, प्लेस व्हॅल्यू बिगर असते.
म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आधी आपण या कोणाचा फरक काढायचा आहे, दर्शनी किंमतचा आणि स्थानिक किंमतचा. कोणाची दर्शनी किंमत, 3ची दर्शनी किंमत. मग 3ची दर्शनी किंमत काय असेल, तीच असेल 3. आणि प्लेस व्हॅल्यू काय असेल, स्थानिक किंमत. इथे 3 आहे, 1 2 3 4, 4 झिरो ॲड करा. सोपी पद्धत आहे ही स्थानिक किंमत काढायची, प्लेस व्हॅल्यू. 3 लिहून टाकायचे आणि किती नंबर आहे, 1 2 3 4, त्याच्या पुढे 4 झिरो लावायचे. -3 करा. 0 मधून 3 जातो का, नाही. 10 मधून 3 गेले 7. इथे 9 करा, इथे पण 9, कारण याने याला दिला 1, पण ॲक्च्युली या सगळ्यांनी कोणाकडून घेतलं, याच्याकडून, म्हणून इथे 1 दिला म्हणून 9, आणि याच्याकडून घेतले म्हणून इथे 9 आणि इथे 2. म्हणजे काय आली संख्या, 29,997. 29,997. सॉरी 97. म्हणजे ऑप्शन नंबर बी. दुसरं बघूया आता, पुढचं गणित काय, तिसरं बघा. हे तिसरं होतं. चौथं बघा आता, 33 आणि 97 याच्यापैकी पुढील कोणतं विधान बरोबर आहे. 33 and 97 में कौन सा स्टेटमेंट करेक्ट आहे. मग आता 33 आणि 97 बघा, दोन्ही मूळ संख्या आहेत. प्राईम नंबर एक आहे, मूळ संख्या आहेत का, नाही, प्राईम नंबर तर नाही आहे. हा बघा 33 आहे का, 3 1 जा 3, 3 1 जा 3, नो, प्राईम नंबर नाही आहे. पुढचं आहे, दोन्ही सहमूळ संख्या आहे. आता हे विधान बघा, सहमूळ को प्राईम नंबर आहे का, को प्राईम नंबर आहेत. बघा आता आपण को प्राईमची काय व्याख्या केलेली आहे. जर आपण याचे फॅक्टर्स काढले तर किती आहे, 1 3 11 आणि 33. याचे किती आहे, 97चे 1 आणि 97. हा एकच नंबर त्यांचा सेम आहे, म्हणून त्या सहमूळ संख्या आहेत. आलं लक्षात. म्हणजे ऑप्शन नंबर बी को प्राइम नंबर है, यानी ओनली 1 ही नंबर उसका सेम आता है. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते. ऑब्वियसली 0. कोणाची सारखी असते, ऑप्शन नंबर ए, 0ची किंमत. आता बघा, कोणता पण हा घ्या, स्थानिक किंमत घ्या, याची स्थानिक किंमत 0ची किती असेल. आता याचं स्थान जर एकक, दशक, शतक जर असेल, पण 100ला जर 0ने गुणलं तर किती उत्तर येतं, 0. दर्शनी किंमत तीच म्हणजे 0च आहे. आलं लक्षात. म्हणजे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट आहे 4 5 0 3 या अंकापासून सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती. मागे आता आपण 4 5 0 आणि 3 याच्यापासून 5 अंकी संख्या बनवायची. आता आपल्याला मागच्या वेळेस आपण एक क्वेश्चन बघितला होता बघा, तर तोच क्वेश्चन आता म्हणजे आता 4 डिजिट आहे आणि अंक किती अंकी बनवायचे आपल्याला, 5 अंकी. आलं लक्षात. आणि कशी बनवायची आहे, तर लहान लहान बनवायची. म्हणजे सगळ्यात लहान आधी कोणता आहे, 0, नंतर 4, नंतर 0 3 4 5. पण आता आपण 0 तर आधी घेऊ शकत नाही, म्हणून 3 0 0 4 5 म्हणजे 30,045, 30,045. ऑप्शन नंबर बी. हा क्वेश्चन जो आहे ना स्टुडंट, 2014 मध्ये विचारला गेलेला आहे. आता पुढचा प्रश्न कोणता आहे, कोणतं विधान बरोबर आहे. आता त्यांनी आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे, याच्यापैकी कोणतं विधान बरोबर आहे. बघा, n⁻³ आहे, n⁻² आहे. ओके, n⁻² मायनस n⁻3. तर आता पहिला हा पण प्रश्न विचारला गेला आहे, 2016 मध्ये विचारला गेलेला आहे. आता बघा,
याच्यात त्यांनी काय दिलेलं आहे, साइन बघा, हा हे साइनला महत्व आहे. आता याच्यात दिलेलं आहे, आता हा बघा n⁻², म्हणजे nचा दुसरा घात आणि nचा तिसरा घात. n त्याचा बेस सेम आहे प्रत्येक ठिकाणी. ओके, याच्यामध्ये nचा दुसरा घात हा मोठा असू शकतो का, नाही. सपोज आपण 2 घेतले इथे, 2 चा दुसरा घात 2 2 चा 4 आणि 2 चा तिसरा घात किती होईल, 2 2 चा 4 4 2 चा 8 म्हणजे 8 होईल. 2 म्हणजे 2चा तिसरा घात हा मोठा आहे. म्हणजे बघा याच्यामध्ये nचा कोणती संख्या जर असेल आणि दुसरा घात आणि तिसरा घात म्हणजे 2 हा अंक लहान आहे, म्हणून हा मोठा होऊ शकत नाही, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. आता याच्यात बघितलेलं आहे दुसरं विधान कोणतं आहे, nचा तिसरा घात मोठा आहे 2 आणि दुसरा घात लहान आहे, म्हणजे बी हा ऑप्शन बरोबर आहे. आता अजून एक दुसरं बघा स्टुडंट, तिसरं कोणतं आहे, तिसरं ऑप्शन बघा n⁻² आणि n⁻³ आहे आणि यांना जर दोघांना मायनस केलं तर 0 पेक्षा लहान असू शकेल का, -1. आणि इथे आता आपण जर इथे 2 मधून 3 जात नाही, म्हणून आपण 3 मधून 2 मायनस करू आणि तिथे -1 लिहू. कारण का बरं, कारण 2 ही संख्या लहान आहे, म्हणजे -1 हा 0 पेक्षा मोठा आहे का, नाही, 0 मोठा असतो. मग याच्यात हे विधान कसं आहे, चूक आहे. n हा 0 पेक्षा मोठा आहे. चौथं विधान कोणतं आहे, आता n हा 0 पेक्षा लहान आहे, तर आता n हा 0 पेक्षा लहान आहे का मोठा आहे, nचा दुसरा घात तर मोठाच आहे. n हा 0 पेक्षा मोठा आहे. दुसरं एकदा बघूया परत, n⁻³ आणि n⁻². हे विधान चुकीचं आहे, हे पण विधान चुकीचं आहे. आणि याच्यामध्ये बी आणि डी या विधानाचा जर आपण विचार केला, n⁻³ इज बिगर देन n⁻². हे विधान बरोबर आहे, पण जर आपण समजा इथे आपण -1 घेतलं, -1चा n⁻1 जर घेतलं आणि हे जर इथे जर प्लस असेल स्टुडंट, ओके, +1 असेल तर आपण आता हा पण ऑप्शन बरोबर आहे. पण जर आपण जर डिटेलमध्ये, आणि हाही ऑप्शन बरोबर आहे, आता या दोघांमध्ये आपल्याला शोधायचं आहे, बरोबर आहे. आता हा जर मायनस घेतला, -1 × -1 × -1 म्हणजे किती आलं उत्तर, -1. आता याचा एकाचा दुसरा घात म्हणजे 1 × 1 म्हणजे किती झाला, 1. -1 मोठा की +1, म्हणजे पॉझिटिव्ह अंक मोठे असतात की निगेटिव्ह, ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह. म्हणजे आता हे विधान कसं येईल, चूक येईल. कळालं, म्हणजे करेक्ट ऑप्शन आपला कोणता आहे, डी हा करेक्ट ऑप्शन आहे. समजलं सगळ्यांना, प्रॅक्टिस करत राहा स्टुडंट. आता जो बघा दुसरा ऑप्शन पण आपल्याला